नमस्कार. बेसिक मॅथ्स प्रणालीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण दशांश पूर्णांक शिकत आहोत. आज आपण त्यांचं रूपांतर कसं करायचं ते बघायचं आहे. 3/10 म्हणजे काय असतं? 0.3 असतं. आता ह्याचं आपण रूपांतर कसं करतो? छेदामध्ये 1च्या पुढे जितके शून्य असतील तितकेच अंक दोन्ही दशांश चिन्हानंतर आले पाहिजेत. त्यामुळे आपण 16 लिहिले. इथे 2 शून्य आहेत तर 2 अंक दशांशानंतर म्हणजे 1 आणि 2 म्हणजे इथे माझा दशांश येणार आणि इथे मी शून्य लिहिणार. हे तुम्हाला माहित आहे. अजून एक्झाम्पल हे असेल तर कसं येणार? 236 लिहायचे, इथून 2 मोजायचे ना, 2 शून्य असल्यामुळे 1 आणि 2 म्हणजे इथे दशांशांना 2 अंक आले. सोपं आहे. हे कसं येणार सांगा बघू मला. म्हणजे 838 लिहिणार 3 शून्य आहे त्यामुळे 1 2 3 3 अंकांनंतर दशांश लागतं. एवढं सोपं आहे की नाही हे सांगा कसं येणार? मी 2 लिहिणार, 3 अंक नाही ते कसं आहे, मग मी आणखीन 3 अंक तयार करण्यासाठी 2च्या पुढे 1 शून्य लिहिणार आणि इथे शून्य येणार. सोपं आहे. आता आपल्याला दशांश अपूर्णांक व्यवहारी अपूर्णांकात लिहायचे. व्यवहारी अपूर्णांक म्हणजे नॉर्मल अपूर्णांक. जो दशांश अपूर्णांक असतो त्याला आपण व्यवहारी अपूर्णांक म्हणतो की त्याचा छेद काही असू शकतो. आता बघा ह्याचं कसं येणार? आपण जशी कसं लिहायचं, जी संख्या दिली ती लिहायची आणि त्याच्या खाली दशांशाचा फक्त शून्य द्यायचा. दशांशानंतर 1 अंक आहे, इकडे 1 शून्य द्यायचा. उलट करतोय आता आपण. आता इकडे काय संख्या आहे? ऍक्च्युअली 0 तुम्ही लिहिणार नाही, फक्त 9 लिहिणार. 9च्या छेदस्थानी काय येणार? 1 लिहायचा, त्याच्यात किती शून्य टाकायचे? दशांश चिन्हानंतर जितके अंक असेल तितके शून्य. 1 2 3 म्हणजे इकडे मी 3 शून्य लिहिणार. सोपं आहे ना? आता हे आहे बघा. मग मी काय लिहिणार? तर ती अख्खी संख्या लिहायची, अंशस्थानी संख्या दशांश सकट नाही लिहायची, जशी तशी लिहायची आणि इथे खाली 1 वरती किती शून्य येणार? आता दशांश चिन्हानंतर 2 अंक असल्यामुळे 2 शून्य येणार. बघा 400 इथे काय आहे? मी पॉईंट विसरून जाणार रूपांतर करताना. फक्त 417 लिहायचं. सलग आकडे लिहायचे आणि किती शून्य येणार? 1 आणि 2. सोपं आहे ना? आता हे बघा इथे किती येणार? मी आहे तशी संख्या लिहिली आणि त्याच्या खाली दशांशानंतर इथे शून्य आहे ते लिहिणार. 1 2 3 अंक आहेत इकडे. 1 2 3 शून्य येणार. आता ह्याच आपण जर समच्छेद करायला गेलो तर असं येतं आणि म्हणूनच बघा याचा अर्थ 85.2 असं पण होतो. आता आपल्याला हे व्यवहारी अपूर्णांक दिले आहेत आणि त्याचं दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे. म्हणजे काय? तर आपल्या छेदस्थानी 10 100 1000 10,000 असे आकडे आले पाहिजे. म्हणजे बेसिकली आपण यांचं रूपांतर सममूल्य अपूर्णांकात करत आहोत की ज्याचा छेद 10 100 किंवा 1000 असणार आहे. सममूल्य अपूर्णांक काय माहित नसतील तर तुम्ही वरची लिंक चेक करू शकता. आता 1/4 आहे तर 4 ला मी असं कशाने गुणल्यानंतर उत्तर मला 100 मिळू शकतं? 25 + 100. मी काय करणार? आधी 10 ने बघायचं. 10 इतर का 4च्या पाड्यात नाहीत म्हणून 100 घ्यायचे. मग छेदाला पण आणि अंशाला पण किती गुणणार मी? 25 ने गुणणार. मग बघा इथे 25 आला आणि खाली किती आले? 100 आले. मी कसं लिहिणार? 0.25. छान आहे ना उत्तर? आता 5चं जर मला कमी करायचं असेल तर आधी 10 5 दुनी 10 मग मी 10 मध्ये करणार. त्यासाठी मला काय करावं लागेल? दोघांना पण 2 ने गुणावं लागेल. हे आपण काय करत आहोत? सममूल्य अपूर्णांकच करत आहोत ना एक प्रकारे. 6/10 आले. हे मी लिहिणार कसं? 0.6. हे कसं येणार बघा. आता 8च्या पाड्यामध्ये 10 पण येत नाहीत, 100 पण येत नाहीत. पण जर तुम्ही 125 गुणिले 8 केलं त्याचं उत्तर किती येतं? 1000 येतं. म्हणजे आपण काय करणार? 125 ला 8 ने गुणणार. मग सममूल्य अपूर्णांकात रूपांतर करताना आपण अंशाला पण आणि छेदाला पण दोघांना पण समान संख्येने गुणतो. तसंच आपण इथे पण करूया. तर 7 × 125 किती? 7×5 = 35, ह्याच्या गेले 3, 7 × 14 आणि 3 17, ह्याच्या गेले 1, 875 आणि खाली किती येणार? 1000 येणार. आणि लिहिणार कसं आपण? 0.875. सोपं आहे. अशाच प्रकारे छेदाला जो पण अंक दिलेला असेल त्याला आपण 10 100 किंवा 1000च्या पटीमध्ये ट्राय करायचं. ह्याचं कसं करणार आपण? 40च्या पाड्यामध्ये 100 येत नाहीत, 1000 येतात. कसे येतात? 40 × 25 केल्यानंतर 1000 येतात. बघा ह्याचं पण उत्तर काय आलं? 0.875. आता हे पण सेम कसे आले? तर बघा 35 चे 40 जर मी भाग लावला असता, दोन्ही पण 5च्या पाड्यामध्ये येतात, त्याचं उत्तर काय आलं असतं? 7/8. हे बघा 7/8 आहे की नाही? हे सममूल्य अपूर्णांक असल्यामुळेच ह्यांचे दशांश सेम आले. गंमत कळली तुम्हाला? आता हे शेवटचे 2 गणित आपण बघूया. 200 गुणिले किती येणार? 1000? 5 येणार. मग दोघांना पण मी काय करणार? छेदाला पण आणि अंशाला पण 5 ने गुणणार. मग किती आले? 9×5 = 45 आणि इथे 1000. हे लिहिणार कसं मी? 45 लिहिणार आणि इथे मला 3 पाहिजे दशांशानंतर, त्यामुळे मी 1 2 3 इथे काय येणार? 0 येणार आणि मग 3 अंकांनंतर 0 टाकल्यानंतरच माझा दशांश पूर्ण होणार.
इथे काय करणार, मी 2चं 10 मध्ये कन्वर्ट करते. मला सगळ्यांना काय करावं लागेल, 5 ने गुणावं लागेल. 25/10 मिळणार कसं ते 2.5. म्हणजे हा काय आहे, अडीचचा अपूर्णांक आहे हा. आता तुम्हाला समजलं असेल ना, आपण व्यवहारी अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकात आणि दशांश अपूर्णांकाचं व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर कसं करतो. फार सोपं होते की नाही. सराव संचामधल्या गणितांची प्रॅक्टिस करा. कुठलंही तुम्हाला कन्वर्जन नाही समजलं, रूपांतर नाही कळलं, तर मला कमेंट्स मध्ये तुम्ही नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनल सबस्क्राईब केलंय ना, नसेल केलं तर सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना पण शेअर करा. थँक्यू.